नमस्कार मित्रांनो, माझं नाव ऋषिकेश आणि आपण आलोय परत एका नवीन ब्लॉगमध्ये. ब्लॉगचा आज थोडा खास ब्लॉग आहे. खास म्हणजेच आज आपण आलोय, आज गुढीपाडवा आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण आलोय किल्ले तोरणावरती. तोरणा किल्ला, तोरणा किल्ल्यामध्ये महाराष्ट्रामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये किंवा मराठ्यांसाठी हा किल्ल्याचं खूप महत्त्व आहे. तर मित्रांनो, चला बघूया आता वरती जाऊन किल्ल्यावरती. थोडा मुश्किल आहे पण चला जाऊच आहे आपण. तर मित्रांनो, अजून आपली खूप मोठी जर्नी बाकी आहे. आपल्याला खूप वरती चढायचं आहे. अपेक्षा करू बिना थकल्याचं वरती जाऊ. बाकी तुम्ही नजारा बघा, कसा नजारा आहे. ही सुंदरता आहे मित्रांनो, जी की महाराष्ट्राची सुंदरता आहे. आणि आज तर खूप शुभ दिवस आहे. आज गुढीपाडवा आहे आणि साथी साथ 9 वर्षे, मराठी 9 वर्ष. त्याच्यासाठी तुम्हाला सर्वांना पण खूप खूप शुभेच्छा. गुढी तुम्ही उभारली असेलच. चला आता आपण बघू किल्ल्यावरती जाऊन. तर मित्रांनो, शेवटी आपण पोहोचलो इथे किल्ले तोरणावरती. किल्ले तोरणाचं गेट आहे, बघू शकता. अजून तसं खूप मोठा किल्ला आहे बघण्यासाठी. पण आपल्याकडे आता आधी वरती जाऊन थोडासा रेस्ट करू आपण, कारण आपल्याला रेस्ट करणं खूप जरुरी आहे. खूप मोठं चढलं आहे. लगभग आम्ही कुठून आलो आहे बघा. तो आहे कुठे, तर तिथे आहे गाडी पार्किंगची जागा. तिथून तो वरती आलो आहे आपण पूर्णपणे. हा बघा माहोल कसा आहे, सुंदर आहे ना. तर या किल्ले, जसं तुम्हाला मी सांगितलं, किल्ले तोरणा स्वराज्यासाठी आता खूप मोठं योगदान आहे. जसं की सांगायचं म्हणजे खूप मोठं आहे. पहिलं जे तोरण होतं स्वराज्याचं, किल्ले तोरणापासून सुरुवात केली शिवाजी महाराजांनी. म्हणजे विचार करायची गोष्ट आहे की आपण 16व्या वर्षी काय करतो. आपण आपल्या आईवडिलांच्या यांच्या बरोबर बसले, आपण मौज मस्ती करतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं, वयाच्या 16व्या वर्षी पहिला किल्ला जिंकला, तो पण तोरणा. आणि म्हणून त्यांना तोरणा ठेवलं गेलं. कारण की अरे स्वराज्याचं तोरण, स्वराज्याचं धोरण जे होतं, स्वराज्याचं स्वप्न होतं, ते पाहण्यासाठी एक पाऊल पुढे इथून टाकला होता. तर चला बघूया कसा दिसतो वरती तोरणा किल्ला. तर मित्रांनो, हा किल्ले तोरणाचा आहे पहिला गेट, जे की कोकण साईडने ओपन ते तुम्ही बघू शकता. वरतून कसं म्हणाले आलं की माझी तेवढी लायकी नाही आहे एक किल्ल्यावरती पाय ठेवण्याची, कारण मी काही योगदान दिलं नाही. आम्ही योगदान दिलं ना, किल्ले संवर्धण्याचं काम केलं आहे. आमचे किल्ले, राजांचे किल्ले पडतायत, आम्ही लक्ष देत नाही. त्यामुळे आमचं काही हक्क नाही किल्ल्यावरती येण्याचा. आता अजून किल्ला आपला खूप वरती राहिला आहे, जसं की आपण बघू शकता. हा झेंडा, या एका झेंड्यासाठी आपण एवढं सर्व केलं, स्वराज्य, भगवं स्वराज्य. तर चला मित्रांनो, तर मित्रांनो, बघायला गेलं तर खरंच आपण थोडं आपल्या किल्ल्यांचं थोडंफार संरक्षण केलं पाहिजे. पण कसं आहे ना, मोबाईल, रील्स, इंस्टा याच्यापासून टाईम भेटला तेव्हा आपण सर्वाय करतो ना. जसं की आपण बघतो आपला टाईम फक्त टाईमपास होतं. ज्या किल्ल्यासाठी राजांनी एवढं रक्त केलं, तो काढले, रक्ताचं पाणी केले किल्ले जिंकण्यासाठी, आपल्या स्वराज्यासाठी. आणि आपण काय करतो, ते किल्ले पण आपल्याकडून संरक्षण करणं होत नाही.
मुश्किल आहे मित्रांनो. बघूया आपण. आधी आपण आता तिथं थोडा इतिहास बघू, नंतर बघू बाकीचं. तर मित्रांनो, आपण फक्त अवशेष बघू शकतो. किल्ल्याचा लगभग खूप सारा किल्ला पडला गेला आहे. म्हणजे बघतो आता हे फक्त खाली त्यांचे अवशेष आहेत. अजून आपण खूप सारा किल्ला बघायचा बाकी आहे आपला. तिथं देवीचं दर्शन करू. किल्ले बघायला मजा येते, फक्त पोरं पाहिजे सोबत. जरा एकटं फिरायचं म्हणलं ना की जरा कटाळा येते. चल म्हणून सोबत जाऊ किल्ले पाहू. येत नाही तरी पण पोरं लय कमी येतं, लय कमी अशी त्यांना ट्रॅकिंग वगैरे करा वाटते. नाही तर जास्त लोकांना करा वाटतं ट्रॅकिंग म्हणजे. नाही पण आपण म्हणतो, पण तेवढं सोपं पण नव्हतं बरं. म्हणजे किल्ला जिंकणं जेवढं दिसते तेवढं सोपं नाहीये. कारण की आता एवढे आपल्या एवढ्या बॅगेमुळे आपली फाटा लागली, ते डायरेक्ट विचार करणं तलवारी त्या ढाली, आणि पुन्हा त्यांचं तर डेली खालीवर जाणं होतं. खाली जावर या, खाली जावर या. सोपा नाही केलं जिंकणं. 3 का 4 वेळेस जिंकला ना मराठ्यांनी किल्ला. त्यांचं जे शरीर होतं मजबूत होतं, आपलं नुसतं खोकळ आहे. चला येऊ तिकून जाऊन, येऊ तिकून जाऊन. काय करत थांबतोय? चला वरती काढू फोटो घेतो. माझा मोबाईल काय चांगला नाहीये. तिथे काय टाकी काही पाहून
पाहायचा किल्ला तर सगळा पाहून घ्या पुन्हा. नाही पण एक आहे बरं तरी समजा आपण म्हणतो पण किती टेकडे आहे ना एवढे टेकड्यामध्ये पाणी आहे तिथं. त्या आता मला सांगत माणसं त्या देवीच्या मंदिराखालून पाजर आणि तो पियाचं पाणी येतं. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो ना की नाही यार खोलात बोर घ्यावं किंवा खोलात विहीर घ्यावं पाणी लागत असं काय नाही. जिथं लागायचं नाही तिथं लागतेच. जिथे झरा असतो ना तिथे पाणी लागतं. ज्या ठिकाणी झरा नसतो त्या ठिकाणी किती खोदलं पण लागत. आता एवढ्या टेकड्यावर आहे ना इथं पण पाणी आहे ना. झरा असतो ना लागत असतो. आणि एक कमाल आहे की आता आपण म्हणतो आपलं एवढे आर्किटेक्ट चांगले आहे, एवढ्या मशिनी एवढे सिमेंट अंबुजा सिमेंट हातीन पडले ते पडत नाही. म्हणजे त्यांच्या सिमेंट पण त्यावेळेस दगड करून किल्ले बांधले करून दगड मापात कोरलेले. अरे आता हे सगळे पाक कसे फिट बसवलेले आता हे पण दगड आहे ना हे आपल्यामुळे घडले आहे माहिती का. हे जे किल्ले पडायला लागले आपल्यामुळे पडायला लागले आपण काळजी घेईन. आता बघायला गेला ना तर त्यांच्याकडून 600-700 वर्ष आले किल्ले पडले. आपल्याकडे फक्त 200 वर्ष आले किल्ले आले. एक किल्ला तर आपला चांगला खेळाटे पोरांनी चांगली. हळद जय मल्हार यांचा चला तो का जय मल्हार पंचमी खायला एवढं कोणवर येईल. नाही मी गेलो तेव्हा खेळाले पोरवरती पण मी बरोबर आलो वरी अर्ध्या म्हणतात म्हणजे एक पूर्ण शेवटपर्यंत आलं आणि बाकी तिघं का सण झोपले होते डायरेक्ट. मग झोपले म्हणजे ते वरी चढत ना ते म्हणजे आपली हिंमत नाही. पण एक या तिथं आहे ना हा ते म्हणे यार. आणि आपण ते म्हणतो आणि एक बाई होती म्हणजे बीडची बाई होती वय असं लगभग तिथं समजा 35-40च्या वरी असेल. ती कोणाकोणा वरी जात होती माहिती का. डायरेक्ट वरी सनसन गेली आमच्यासोबत. अरे त्या तुम्ही जात असाल ना बाले किल्ल्याला तिथं कळलं तुम्हाला बाले किल्ला असा आहे ना ते बुरुज दिसतं ना तसं सेम आहे असं वरती डायरेक्ट आणि असं हे खाचे बनवले त्याला. तर त्या ठिकाणी पण ती अशी एकदम चढली वरती. हे पोरं का मागच. तर मित्रांनो आता आपण चाललोय पूर्णपणे किल्ला बघण्यासाठी. आशा करतो तुम्ही पण बघाल किल्ला पण थोडा माहोल आणि डेंजर आहे. बघा कसा आहे किल्ला. अजून खूप काही बघायचं बाकी आहे किल्ल्यावरती. चला स्टार्ट करू आपली जर्नी. कसा दिसतोय किल्ला तुम्ही तर बघितला असेलच पण थोडा रिस्की आहे. कधी पण का तुम्हाला कोणा यायचं असेल किल्ल्यावरती तर थोडं 1-2 मित्र सोबत घेऊन या. एकटे जाऊ नका कारण किल्ला खूप रिस्की असतो. माझ्यासोबत माझे मित्र आहेत म्हणून मी आलोय. बाकी किल्ला खूप खूप म्हणजे खूप मुश्किल आहे. दरी आहे सर्व आहे ते आणि थोडा मुश्किल तर आहेच किल्ला. चालते बघूया आपण. थोडं व्हिडिओ तुम्हाला टाकत राहील मी. थोडं सीन दाखवत राहील कोणतं कसं गेट आहे सर्व मित्रांनो. तर चालते बघत राहा समोर. हे थोडं मित्रांनो भुयारा टाईप आहे बघू शकता. तर मित्रांनो थोडं मुश्किल आहे थोडं भयार आहे. चला आता आपण थोडं जाऊ. अरे यार चलो 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 चला. अरे थोडं मुश्किल आहे. बघितलं असेलच. तर कसा वाटला किल्ला तुम्हाला नक्की सांगा. अजून खूप काही आपल्याला एक्सप्लोर करायचं बाकी आहे. आपल्या चॅनलला आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा
चला आपण बघूया आपला समोर व्हिडिओ कसा दिसतोय. तर थोडं मुश्किली, थोडं हार्ड आहे, थोडं डिफिकल्ट आहे बेसिकली. सोपं काही नाहीये. खूप रिस्की आहे. कधी पण मित्रांनो जायचं असेल किल्ल्यावरती, तुम्हाला एक दाखवतो मित्रांनो. तुम्ही ते शिड्या बघितल्या असतीलच, दिसते तुम्हाला. त्या खाली जात आहेत, त्या कुठपर्यंत जातात आणि कशा जातात काहीच माहिती नाही. करू द्यायचं आपण एक्सप्लोर आपण. चालेल मित्रांनो. असं आहे की एक्सप्लोर तर मला खूप करा वाटत आहे. रस्ता थोडा जास्त अवघड आहे, तुम्ही बघू शकता. आणि आपण बघा आता जो समोर रस्ता आहे ना, खूप अवघड आहे. आणि मला अजून खूप सारे किल्ले करायचे, त्यामुळे मी रिस्क घेऊ शकत नाही. तर मला वाटतं समोर आपण जाऊ शकेल न शकेल याची गॅरंटी नाही जास्त. तरी बघू आपण. मी ट्राय करेल, पण थोडी जरी मला शक्यता वाटली नसेल तर मी कॅन्सल करेल, कारण खूप अवघड आहे. आणि अवघड आपण म्हणजे मी तर रिस्क घेत नाही, बाकीचं माहिती नाही, मी स्वतः रिस्क घेत नाही एवढी. तर बघूया. पण मित्रांनो एक जागा बघायला गेलं ना, तुम्ही पण ऑब्झर्व केला असेल, प्रत्येक किल्ल्यावरती पाण्याची सुविधा आहे. तसं तुम्ही तुम्ही बघू शकता. आता हा गड किल्ला आहे, ठीक आहे. गड किल्ला म्हणजे हा गडावरतो, हा फार उंच राहतो, तरी सुद्धा इथं पाण्याची सुविधा आहे. आणि पाणी पण बघा किती खास आहे. आतमधलं पण दिसते एवढं खास पाणी. तर विचार करू शकता, एका प्रकारे यांची टेक्निक म्हणजे जसं आपण म्हणतो, तर जसं की आपल्याला वाटतंय की नाही आपली टेक्नॉलॉजी खूप मोठी आहे, खूप वरती आहे, पण नाही. ही जुनी टेक्नॉलॉजी होती ना, ती खास चांगली होती. ते स्वतः हाताने काम करत, मेहनतीने काम करत होते, त्यांचा घाम येत होता, त्यामुळे सर्व सोपं त्यांना टिकले. आपले बनवलेले आपले पुलं पण टिकत नाहीत. एका वर्षाचे पुलं आपले जमिनीदोस्त झाले. तर असं आहे मित्रांनो, बघा नजारा कसा दिसतोय तुम्हाला. तर या साईडने जायचं का त्या साईडने जायचं आपल्याला? चला आता सरळ जाऊन बघू. हे अवशेष बघा, सध्या तरी फक्त अवशेष राहिले आहेत, बाकी तर काय राहिलं नाही. नाही मित्रांनो, मला एक वाटतं की खरंच आपण लायक नाही तर गड किल्ले राखण्याच्या. आणि खरं आहे, लगभग 700 वर्ष किल्ल्यावरती त्यांनी राज्य केलं. किंवा शिवाजी महाराजांनी पण भरपूर वर्ष राज्य केलं. पण जेव्हापासून ते 1300च्या आसपास किल्ला बनलेला आहे हा, 1300 ते लगभग 1800 पर्यंत, म्हणजे 500 वर्षापर्यंत किल्ला चांगला होता. फक्त आणि फक्त 200 वर्ष आपल्याकडे आला आणि आपण किल्ल्याचे काय हाल केले बघू शकतो. म्हणजे खरं बघायला गेलं तर आपल्याला लाज वाटली पाहिजे, आपण किल्ल्याचे काय हाल केले, लाज वाटायला पाहिजे आपण. चला बघूया समोर काय काय. कसं बनवलंय आपण थोडंसं आतमध्ये जाऊन बघूया कशा प्रकारे दिसतं.
दिसते पाऊस पण. लगभग पुरातन काळातलं सगळं संपलंय मित्रांनो. राहिले ते थोडं फार अवशेष. बघूया आपण आपल्याला काय काय दिसतं काय काय नाही. अरे अपने ही की रात है नशे में हम बिजलिया. हे बघूया कोण दाखवतो मी. थोडेफार अवशेष राहिले बघा. हा तो सैन्याचा भंडार म्हणजेच जर बारूद उठत आहे जे भंडारगृह राहतो ते. बघूया आपण आतमध्ये काय दिसतं आपल्याला. तेव्हाच लाकडं आता पण आहे. तर मित्रांनो चला बघूया काय काय कसं कसं कुठे कुठे. रन की भागर का खेल. मित्रांनो बघा तो एक दरवाजा आहे तिथे दिसतोय. तुम्ही विचार करा तो दरवाजा कसा जात असेल आणि कसे लोक दरवाजा खाली त्यावेळेला. चला बघूया. पण हा एक आहे की सोपं नाहीये. आपल्याला जेव्हा असं आपण हिस्ट्री वाचतो हिस्ट्री जो आपल्याला कळते की नाही आता कसं म्हणजे आपण एक थेरॉटिकली बघतो फक्त. खरंच प्रॅक्टिकलमध्ये असं करायचं ना खूप डिफिकल्ट खूप म्हणजे खूप मुश्किल आहे. सोपं नाहीये. आता बघा इथे एक दरवाजा आहे सेम तसा जो आपण तुम्हाला दाखवलाय. परत दरवाजा दाखवला तुम्हाला तो. तुम्ही विचार करा आपल्याला आता जसं मी माझं पकडतो ठीक आहे मग तुमचं पण सांगणार नाही. म्हणजे मी माझं जर का बघितलं तुम्हाला आता थोडंसं तरी चालायचं. थोडा मी आजच एक दिवस किल्ला चढला तर माझे फार हातपाय दुखत आहेत. तुम्ही विचार करा त्यावेळेस ज्यावेळेस लढाई लढायची शस्त्र आपले पूर्ण तलवार ढाल हे सर्व घेऊन ते चढत होते आणि चढून किल्ल्यावर चढून ते लढत पण होते. पाणी पिण्यासाठी थांबत नव्हते. आपल्याला मला तर 3 बॉटल पाणी लागले सध्या 3 लिटर. तर तुम्ही विचार करू शकता काय बॉडी मेंटेनन्स त्यांची. म्हणजे आपण जसं म्हणतो की जिम वगैरे फिटनेस तर त्यांचं कसं फिटनेस असेल त्यांचं कसं एनर्जी असेल शरीरामध्ये. आपण कितीतरी प्रोटीन घेतला तर मला नाही असं वाटत की आपल्या अंगामध्ये एवढी शरीरामध्ये ताकद असणार की आपण त्यांना डिपेंड करू शकत नाही. आपण कधीच त्यांच्यासोबत असणार. आपण हमेशा मागच राहणार. चला या बघू आता नेक्स्ट काय कसं दिसते माहुलीतून. हे शेवटचं टोक आहे किल्ल्याचं. या तोरणा किल्ल्याचं हे शेवटचं टोक आहे. तर बघूया आपण या माचीवरून आपल्याला कुठपर्यंत दिसतो आणि कसा माहोल दिसतो. इथून तुम्हाला मी राजगड पण दाखवतो. राजगड कुठे आहे सर्व ठीक आहे. चला बघा हा आहे माहोल आणि तो आहे राजगड दिसतोय समोरचा तोच आहे राजगड. स्वराज्य नुसतं बोलायचं नसतं मित्रांनो. स्वराज्य सोपं नाही आहे. स्वराज्य खूप मुश्किल आहे. बघा तुम्ही कसं बोलायचं
हो हो चला मित्रांनो बघा कसा भुयार आहे, खतरनाक आहे की नाही, छान आहे की नाही, आवडले की नाही? हो उचला आहे. चलता है मला दरवाजा दाखवतो मित्रांनो, जो की गुप्त दरवाजा म्हणा किंवा चोर दरवाजा त्याला म्हणा. इथून त्या टाकत होती. मला दाखवतो दरवाजा, चोर दरवाजा त्याला म्हणतात. बाबा खाली उतरू शकणार नाहीये, आपल्याच फाटल उतरायचं म्हटलं तर, पण दरवाजा बघा इथून जायचे कशी. मित्रांनो जसं सोपं वाटतं तसं सोपं नसते. हा दरवाजा तुम्ही बघून घेऊ शकता, दिसायला इतका सोपा दिसतो दरवाजा, उतरायला पण नाही, खूप अवघड आहे. त्यावेळेस कसंच केलं असेल त्यांनी, आपल्या गुंदा नाही होत मित्रा. चालते बघत राहा, नेक्स्ट दाखवतो तुम्हाला परत काहीतरी. तुम्हारा है कैसा विचार आहे, माने ना बेशरम बिलकुल खटार आहे. दिसते का? आपण एक गुप्त दरवाजा बघू. हो यार सोपं नाही मित्रांनो, खूप आवड आहे, डेंजरस झोन आहे हा. मित्रांनो हा सफर सोपा नाहीये, बघितला असेल तुम्ही. तर चला आता आपण जाऊया सरळ निघून, बघूया आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशन. तर मित्रांनो सोपी नाही गडची चढणं. मला थोडं दाखवतो मी रस्ता. तोरणा किल्ल्यावरती या माचीवरती येण्यासाठी कोणता रस्ता आहे, कसा रस्ता आहे बघा एकदा आणि सांगा मला की रस्ता कसा आहे. हे बघू शकता तुम्ही कसं चालावं लागतं कसं. आणि हा आहे रस्ता, तो तुम्हाला मी दाखवणार. तो ही जी रोप दिसते ना तुम्हाला, या रोपने वरती जायचंय. सोपं नाही मित्रांनो, खूप मुश्किल. बघूया. तर मित्रांनो फायनली आपण लगभग आपला पूर्ण किल्ला संपवला आहे. ऑलमोस्ट सगळी जागा बघितलेली आहे. एखादी कुठे हुकली असेल तर मला नक्कीच कळवा. हा एक आहे की तुम्हाला मी जे सांगितलं तिथं आपण त्या कॉर्नरवरती गेलो नाही. का गेलो नाही याचं रिझन तुम्हाला माहितीच आहे. तुम्हाला मी सांगितलं होतं ते जाण्यासाठी थोडंसं रिस्की होते आणि रिस्क सध्याच्या परिस्थितीत आपण घेऊ शकत नाही, कारण की आपल्याला भरपूर किल्ले फिरायचे बाकी आहेत. आपल्याला 1-2 किल्ला नाही करायचे, लगभग महाराष्ट्रामधले पूर्ण किल्ले, महाराष्ट्र बाहेरचे पण पूर्ण किल्ले आपल्याला संपवायचे. ते बघू, एक्सप्लोर करू आपण. बाकी तोरणा किल्ल्याचं एक खूप महत्त्वाचं स्थान आहे. तुम्हाला जे मी सांगितलं होतंच, तोरणा किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या स्थापनेच्या वेळी पहिला किल्ला असा आहे की हा जिंकला होता. आणि या किल्ल्याचं नाव तोरणा त्याच्यामुळे पडलंय की स्वराज्याचं तोरण आपण या किल्ल्यावरती बांधलं होतं, त्यामुळं या किल्ल्याचं नाव तोरणा पडलंय. तर चला आजचा ब्लॉग आपण इथे संपवू. आशा करतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ आवडेल. हा व्हिडिओला बघा, लाईक करा, आवडला तर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. चालतंय, थँक्यू, धन्यवाद. तर मित्रांनो थोडं मुश्किल आहे, थोडं भयार आहे,
तर चला आता आपण थोडं जाऊ. अरे यार, चला चला चला.